नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्यांदा तर आपल्या गाडीतलं पेट्रोल संपत आलं होतं. पंपावर आलो, पेट्रोल पण टाकून घेतलं आणि तिथनं नीट गेलो साईटवर. आणि तेवढ्यात दिसले मला दादा कोंडके. सगळ्यांच्या लवकर आले होते आज. तिथनं परत आम्ही भीमाची मापं पण घेऊन आलो. आता भीमाचं कटिंग करायचं होतं. भीमाचं कटिंग केलं आणि परत घेऊन चाललो साईटवर. आता आम्हाला सळ्या वर द्यायच्या होत्या आणि दोरीच्या गाठच सुटेना. क्या गुंडा बनेगा रे. पहिल्यांदा तर आपल्याला रिंगावर घ्यायच्या होत्या, कारण आता आपल्याला भीम बांधायला सुरुवात करायची होती. तिथनं परत मी आणि इंजिनियर चाललो होतो. चहा आला होता आणि मला सांगत होते ईदला कपडे आणलो. आणि मी विचारलं काय काय आणला. कोट आणले म्हणले, बूट आणले म्हणले. तिथनं परत चहा पण पिऊन घेतला पद्धतशीरपणे. आणि आता लाईट गेली होती. बसून काय करायचे म्हटले, तारा तर गुंडाळून घेऊया म्हटलं. परत 4 बंडल तारा पण गुंडाळून ठेवल्या. परत तिथनं आणि आलो पाठीमागं. कोण कोण काय काय करायला लागलेत बघूया म्हटलं. तवर इंजिनियर दिसले, खाली या लागलेले बघा. नुसतं इकडं आणि तिकडं करायचं. तिथनं परत वर आलो. क्या सीन है. भीमा बांधायला पण सुरुवात केली होती. आणि इकडं बघा कोण आलं. इंजिनियर आले होते हो. तिथनं परत लाईट आली होती. आपले 4 ताराचे बंडल बांधले होते ते कट करून घेतले आणि आम्ही भीमाच्या सगळ्या सळ्या पण कट करून घेतल्या होत्या. तिथनं परत सळ्या द्यायला आलो आणि इकडे बघतोय तर काय, कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? निवांत बसून सोडल्यात बघा. तिथनं आम्ही सगळ्या सळ्या वर द्यायला सुरुवात केली आणि असं दोरीनं वर वडायचं काम चालू आहे बघा. तुम्ही कशा सळ्या वर घेताय कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्या सळ्या वर वडून घेतल्या आणि वर येऊन बघतोय तर यांना काय काम लावल्यात बघा. आम्हाला भीमाच्या कोपऱ्यात येल घालायचे होते ते त्यांना मारायला सांगितल्यात बघा. त्यांना म्हणलं येलच मारा, यम करू नका. तिथनं परत आम्ही स्लॅबची मापं घेऊन आणि कटिंगला आलो. आणि आपल्याला 3च गाड्याची कटिंग करायची होती. 10 mm आणि 6 mm होते त्याला. आणि आता आमचं कटिंग झालं होतं. तिथनं परत वर आलो आणि इकडे इंजिनियरचं ऑइल लावायचं काम चालू झालं होतं. आणि इकडे झोपाळ्यासाठी सेपरेट बीम होता, त्याला पाड घालून बांधून पण घेतला होता. आणि आता आपली सगळी बीमं पण बांधून झाली होती. आता फक्त आर्या करायची राहिली होती. आणि इकडे हिने काय करायला लागल्यात बघूया म्हणलं. एक रिंग वर टाकायला लागले होते आणि त्यांची रिंग काय वर जाईना. क्या गुंडा बनेगा रे तू. तिथनं परत आपलं स्लॅबचं कटिंग झालं होतं ते सगळं गोडाऊनमध्ये नेऊन ठेवलं. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा. आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा.